नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी उपक्रम सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 6 मे 2026 शासन निर्णय आहे. या संदर्भात संचालक राज्य विज्ञान संस्था यांचं पत्र आहे 18/7/25चं आणि दुसरं पत्र आहे 10/2/2026चं. तर विद्यार्थ्यांच्या गणित आणि विज्ञान विषयातील सर्जनशीलता, कल्पकता आणि नवनिर्मितीच्या वृत्तीला चालना देण्यासाठी NCERT दिल्लीमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. जसे की राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन आहे, विज्ञान प्रदर्शन आहे जे तालुका स्तरापासून तर राज्यस्तरापर्यंत असतं. नंतर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनसुद्धा एका जिल्ह्याकडे जबाबदारी दिली जाते आणि राज्य विज्ञान संस्था म्हणजेच प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर ही संस्था समन्वयक म्हणून काम करत असते. प्रत्येक वर्षी राज्यामध्ये तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जातात आणि या स्पर्धांमध्ये जे अव्वल ठरलेले विद्यार्थी त्यांना बक्षीस देण्यात येत असतं. तर या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि महाराष्ट्रामध्ये अधिक व्यापक आणि प्रेरणादायी असं कार्य व्हावं असा विचार शासनाचा होता. तसेच NEP 2020मध्ये संशोधनाच्या गुणवत्तेमध्ये परिवर्तन आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वसमावेशक विकसित दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजेच 6वी ते 8वीच्या स्तरावर आणि माध्यमिक म्हणजेच 9वी ते 12वी स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये सहभाग वाढावा आणि विज्ञान तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी तालुका स्तरावर प्रथम येणाऱ्या प्रत्येकी 6 अशा 2148 विद्यार्थ्यांना विभागीय सायन्स सेंटरला म्हणजेच नागपूर, मुंबई किंवा पुणे येथे भेट आणि जिल्हा स्तरावर जे निवड झालेले विद्यार्थी असतील यांना बंगळूर येथील इस्रो केंद्राला भेट आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट जे 51 विद्यार्थी असतील यांना अमेरिका येथील नासा केंद्राला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्याची शासनाच्या विचारण होती. मग हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020मध्ये विज्ञान शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, तर्कशुद्ध विचारसरणी असेल, या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना अनुभवावर आधारित शिक्षणाच्या संदर्भात प्रयोगशील असणं गरजेचं आहे. विद्यार्थी सध्याच्या डिजिटल काळामध्ये डिजिटल लॅब्स असतील, AIच्या मदतीने संगणकीय विचार यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच संशोधन वृत्ती आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी हा उपक्रम राज्यस्तरीय राबवण्यात येणार आहे. याचे काही टप्पे आहेत की जसं की पहिला टप्पा आहे की तालुका स्तरावर जे विज्ञान प्रदर्शनात सहभागी होतील असे प्रत्येक तालुक्यातील 6 असे 2148 विद्यार्थ्यांना म्हणजेच 358 तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यातून 6 वेगवेगळे जे गट आहेत त्या गटातून असे आणि त्यांच्यासोबत 20 पर्यवेक्षक किंवा विज्ञान शिक्षक यांना रमन सायन्स सेंटर नागपूर किंवा पिंपरी चिंचवड सायन्स सेंटर पुणे किंवा नेहरू तारांगण मुंबई यापैकी जे केंद्र ज्या जिल्ह्याला जवळच असेल त्या ठिकाणी भेटी दिल्या ज्यासाठी आयोजन करण्यासंदर्भात संधी उपलब्ध आहे. नंतर दुसरा टप्पा असेल की राज्यामध्ये जे जिल्हा स्तरावर प्राथमिक, माध्यमिक, सर्वसाधारण गट आहेत, दिव्यांग गट आहेत आणि आदिवासी गट आहेत, याच्यामधून निवड झालेले जे एकूण 180 विद्यार्थी असतील यांना आणि 8 शिक्षक किंवा पर्यवेक्षक यांना बँगलोर येथील इस्रो केंद्राला भेट देण्याचं नियोजन करण्यात येईल. नंतर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्यानंतर जे 51 विद्यार्थी उत्कृष्ट निघतील त्या विद्यार्थ्यांना जसे आणि सोबत 1 शिक्षक, शिक्षिका आणि 2 प्रशासकीय अधिकारी किंवा समन्वयक असे 55 व्यक्तींना अमेरिका येथील नासा केंद्राला भेटी देण्याच्या संदर्भात शासनाच्या खर्चातून मान्यता देण्याच्या संदर्भात हा शासन निर्णय आहे. राज्यातील तालुकास्तर आणि जिल्हा स्तरावरील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा जो खर्च आहे तो जिल्हा योजना म्हणजेच DPDCच्या योजनेतून करण्यासंदर्भात यात मान्यता देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे आणि मंजुरी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारीचं स्वरूप जे असणार आहे ते NCERT नवी दिल्लीमधील जे मार्गदर्शक सूचना आहेत त्यानुसार तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरचं बालवैज्ञानिक प्रदर्शन आयोजित केलं जाईल आणि त्यानंतर तालुका स्तरातून मग ते विजेत्या विद्यार्थ्यांना सायन्स सेंटरला भेट देण्यासाठी पुढे संधी उपलब्ध असेल. त्यानंतर यासाठी प्रति व्यक्ती कमाल 20,000 पर्यंतचा खर्च DPDCमधून तरतूद करता येईल. नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी तालुका स्तरावरून पुढच्या स्तरावर पोहोचतील, जिल्हा स्तरावर, त्यांच्यासाठी सुद्धा चांगली संधी आहे आणि त्या संधीतून विद्यार्थ्यांना
इस्रो बँगलोरच्या इस्रोच्या संस्थेला भेट देण्यासंदर्भात या ठिकाणी उपलब्ध आहेत. जसे की जिल्हा स्तरावर जवळपास 180 विद्यार्थी यासाठी वेगवेगळ्या गटातून पात्र होणार आहेत, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण दिव्यांग, आदिवासी, सर्वसाधारण दिव्यांग, प्राथमिक, माध्यमिक आणि आदिवासी असे गट आहेत. तर यानुसार 35,000 पर्यंत प्रति व्यक्ती खर्च DPDCतून मंजूर करण्यासंदर्भात या ठिकाणी शासन निर्णयात म्हटलेलं आहे. आणि जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांची निवड आणि याची जबाबदारी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी करायची आहे. त्यासाठी समितीसुद्धा गठीत केली जाणार आहे. उच्च प्राथमिक आणि माध्यमिक जे 6वी ते 8वी आणि 9वी ते 12ची विद्यार्थी असतील, यापैकी जे राज्यातून 51 विद्यार्थी उत्कृष्ट ठरतील आणि 4 अधिकारी असतील, यांना नासाच्या भेटीच्या संदर्भामध्ये नियोजन जे आहे ते संचालक SCRT पुणे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे ती करणार. आणि मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीसाठी नासा या केंद्राला भेटीसाठी 51 विद्यार्थ्यांची निवड ही राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनासाठी निवड झालेले 22 आणि राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त गुणानुक्रमे 29 असे 51 विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. आणि यासाठी प्रति व्यक्ती कमाल खर्च हा 6 लाख रुपये आहे. आणि 55 व्यक्ती जे जाणार आहेत त्यांच्यासाठी 3,30,00,000 रुपये एवढी तरतूद शासनाने या ठिकाणी केलेली आहे. आणि अतिशय मोठी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की ही राज्याच्या जे अनुदान आहे त्या तरतुदीतून, वेतनेतर अनुदानाच्या तरतुदीतून हे भागवलं जाणार आहे. हा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या दिनांक 24 मार्च 26च्या बैठकीत दिलेल्या मंजुरीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. अतिशय मोठी संधी विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात उपलब्ध आहे. तर जे विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक असतील त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या की आपल्या विद्यार्थ्यांना पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीतून नासापर्यंत, बँगलोरपर्यंत आणि वेगवेगळ्या संस्थांपर्यंत भेटीसाठीची एक संधी आहे. आपण जास्तीत जास्त इनोव्हेशन्स, रिसर्च आणि चांगले कसे प्रकल्प पुढे जातील यासाठी प्रयत्न करा. आपल्या सर्व शिक्षकांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.